लेनिनचा एक कोट तुम्हाला आठवत असेल, देअर आर डिकेड्स वेअर नथिंग हॅपन्स अँड देअर आर वीक्स वेअर डिकेड हॅपन्स. याचा अर्थ असा आहे की काही दशकं अशी असतात की ज्यामध्ये फार काही बदल होत नाहीत, परिस्थिती जैसे ते राहते, अगदी होप्स आपल्या संपून जातात. पण काही आठवडे असे असतात की ज्यामध्ये दशकांमध्ये ज्या गोष्टी घडत नाहीत त्या घडून जातात. याचा थेट संबंध आत्ताच्या परिस्थितीशी आहे. उदाहरणार्थ गेल्या 5-6 महिन्यांपूर्वी लोकसभेमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावरती अपयश सहन करावं लागलं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची पिछेहाट झाली. अर्थात ही पिछेहाट भरून काढण्यासाठी ठरवलं किंवा मानलं तर तसे 1 दशक लागू शकतं, पण भाजपनं अत्यंत वेगानं प्रयत्न करून हे अपयश जे आहे ते यशामध्ये रूपांतरित केलं आणि ते सुद्धा अवघ्या काही आठवड्यांमध्ये, तुम्ही असं म्हणा की 16 किंवा 20 आठवड्यांमध्ये. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला भाजपला विधानसभेमध्ये एक अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, 132 जागांची मेजॉरिटी मिळालेली आहे, त्याच वेळेला महायुतीला 230 पेक्षा अधिक जागा मिळालेल्या आहेत. पण असं असलं तरी या निवडणुकांबद्दल एक संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जे यश मिळालेलं आहे किंवा भाजपला अजित पवारांना आणि शिंदेंना जे यश मिळालेलं आहे त्यामध्ये ईव्हीएमचा वाटा मोठा असल्याची आवई जी आहे ती उठवलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला ईव्हीएम हेच निवडणुका जिंकण्याचे एक तंत्र आहे, अशा पद्धतीचा एक प्रचार, एक सायलेंट प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे. अर्थात मार्कडवाडी हे त्याचं केंद्र बनलेलं आहे. ईव्हीएम विरोधातल्या असंतोषाचं केंद्रच जणू मार्कडवाडीत विसावलंय असं दिसतंय. त्याचं कारण असं आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेल्या इलेक्शन्सवरती आमचा विश्वास नाही, त्यामुळे इथं बॅलेटवर इलेक्शन्स घ्या अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली होती. ती प्रशासनानं फेटाळून लावली. त्यानंतर शरद पवार असतील किंवा महाविकास आघाडीचे इतर नेते असतील त्यांनी या मार्कडवाडीला भेट दिली आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा तिथं सभा घेतली. त्यामुळं वातावरण तापलेलं आहे. देश पातळीवर सुद्धा काँग्रेसचे नेते किंवा इंडिया आघाडीतले नेते ईव्हीएम विरोधात एक मोठी आघाडी उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळेच प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नेमकं हे ईव्हीएम प्रकरण आहे तरी काय? ईव्हीएमनं खरंच निवडणुका हायजॅक करता येतात का? किंवा ईव्हीएमचा वापर सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी करतात का किंवा केला जातोय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम आलं कुठून, त्याची अंमलबजावणी सुरू कधी झाली, त्याचा इतिहास काय आहे? आणि हेच जाणून घेण्यासाठी आज आपण भेटतोय सेंटर पॉईंटमध्ये. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता ईव्हीएमच्या आधी म्हणजे आपल्या भारतामध्ये जेव्हापासून इलेक्शन सुरू झाल्या 1951-52 सालापासून, तेव्हापासून बॅलेट पेपरवरती इलेक्शन होत होत्या. आता त्यावेळेला इलेक्शन रिगिंग होत नव्हत्या का? तर होत होत्या, निश्चितपणे होत होत्या. कारण आपल्याला कल्पना आहे की अनेक ठिकाणी पोलिंग बूथ हायजॅक केले जायचे, तिथं जाऊन स्वतःच ठप्पे मारले जायचे आणि एका प्रकारे दबंगशाही दाखवली जायची. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये त्याला जंगलराज म्हटलं जायचं. लालूंच्या काळामध्ये बिहारमध्ये तर अनेक किस्से फेमस आहेत. आणि यानंतर अधिक इलेक्शन सेफेस्ट व्हाव्यात किंवा अधिक त्या चांगल्या पद्धतीने व्हाव्यात, निष्पक्ष आणि निरपेक्ष व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यामधून ईव्हीएमचा एक पर्याय समोर आला. आता तो पर्याय समोर कधी आला? तर तो पर्याय समोर आला 1977 साली. बॅलेट पेपरला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सुरू करता येईल का याचा विचार सुरू झाला. इलेक्शन कमिशननं सुद्धा त्याची चाचपणी सुरू केली आणि त्यासाठी हैदराबादच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची नेमणूक केली. त्यांना सांगितलं की या पद्धतीचं एक संशोधन तुम्ही करा आणि एक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्याला बनवता येते का ते पहा. आणि त्याच्या डिझाईनचं आणि डेव्हलपमेंटचं काम सुद्धा ECILलाच देण्यात आलं. ECIL अर्थातच हैदराबादमध्ये स्थित असलेली सरकारी कंपनी आहे आणि 1979 साली ईव्हीएमचा पहिला प्रोटोटाईप जो आहे तो हैदराबादच्या ECIL या कंपनीनं विकसित केला. इलेक्शन कमिशन समोर त्याचं सादरीकरण झालं ते 6 ऑगस्ट 1980ला. म्हणजे नेमकं तो प्रोटोटाईप जो आहे तो कसा काम करतो आणि त्याचा परिणाम कसा असणार आहे याचं सगळं सादरीकरण प्रमुख राजकीय पक्षांसमोर करण्यात आलं. आणि सर्वांच्या सहमतीनं म्हणजे राजकीय पक्षांच्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, सिव्हिल सोसायटीच्या सहमतीनं ECIL सोबतच बंगळुरूच्या BL अर्थात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला ईव्हीएम बनवण्याचं काम सोपवण्यात आलं. ईव्हीएम बनवून तयार झालं आणि त्याची पहिली ट्रायल किंवा चाचणी जी आहे ती जाहीरपणे घेण्यात आली केरळमधल्या निवडणुकीमध्ये. केरळमध्ये मे 1982ला जी एक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला. पण अर्थात ईव्हीएमचा वापर निवडणुकीमध्ये होण्यासाठी कायद्यामध्ये तशी तरतूद करायला हवी होती.
ती तरतूद न करताच इलेक्शन कमिशननं ती निवडणूक घेतली. त्या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टानं ही निवडणूक रद्दबातल ठरवली आणि अर्थात पुन्हा ती इलेक्शन जे आहे ती बॅलेटवरती घ्यावी लागली. पण त्यानंतर 1989 साली केंद्र सरकारनं संसदेत रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 मध्ये बदल केला आणि EVMच्या वापराचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे आता EVMवर पण आपण इलेक्शन्स घेऊ शकतो हे समोर आलं. त्यानंतर 1998 मध्ये पहिल्यांदा देशातल्या 3 राज्यांमध्ये, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा दिल्ली असेल, या 3 राज्यांमध्ये 25 विधानसभा मतदारसंघ होते जिथं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करण्यात आला. त्यानंतर 1999 मध्ये त्या पुढे जात जवळपास 45 विधानसभा मतदारसंघामध्ये EVMच्या माध्यमातून निवडणूक घेण्यात आली. 2000 साली हरियाणाच्या जवळपास 45 विधानसभा मतदारसंघांमध्ये EVMच्या माध्यमातून निवडणूक झाली आणि ती यशस्वी सुद्धा झाली. 2001 मध्ये केरळ असेल, तामिळनाडू असेल, पॉंडिचेरी असेल किंवा वेस्ट बेंगॉल असेल, या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये EVMचा वापर करण्यात आला आणि त्या निवडणुका सुद्धा यशस्वीरित्या झाल्या. 2004 साली पहिल्यांदा देशातल्या सगळ्या लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये म्हणजे 543 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका 10 लाख EVM मशीनचा वापर करून घेण्यात आल्या आणि त्या यशस्वीपणे पार पडल्या. अर्थात त्यावेळेला कुणालाही थेट बहुमत मिळालेलं नव्हतं. त्या निवडणुकांमध्ये NDA आणि UPA या दोघांनाही सत्तेच्या जवळ जाणारी मतं मिळाली, मात्र बहुमत मिळालं नाही. UPAने सत्ता स्थापन केली आपल्या मित्रपक्षांच्या माध्यमातून. अर्थात EVM मध्ये जे काही कंट्रोल युनिट असतं त्याला 2 त्यातले भाग आहेत. एक आहे कंट्रोल युनिट आणि एक आहे बॅलेट युनिट. एका तारेनं हे दोन्ही भाग जे आहेत ते एकत्रितपणे कनेक्टेड असतात. त्यामुळे तुमच्या मताचा जो प्रवास आहे बटन दाबल्यानंतरचा बॅलेट युनिटपर्यंतचा तो तुम्हाला दिसतो. म्हणजे जर तुम्ही कमळाचं बटन दाबलं किंवा पंजाचं बटन दाबलं तर तुम्हाला जी VVPAT दिसते किंवा जी स्लिप दिसते त्याच्यावरती छापून येतं ते चिन्ह की तुम्ही दाबलेलं बटन आणि जे छापून आलेलं जे चिन्ह आहे ते योग्य आहे का, तुम्हाला त्याची पडताळणी करता येते. एका मशीनवर साधारणतः 16 उमेदवारांची यादी असते. 4 ऑक्टोबर 2010 साली राजकीय पक्षांच्या बैठकीत EVMवर समाधान व्यक्त करण्यात आलं. म्हणजे तोपर्यंत कुणीही आक्षेप घेतलेला नव्हता. मात्र काही राजकीय पक्षांनी यासोबत वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात VVPAT असावं किंवा ते इंट्रोड्यूस करावं अशी विनंती केली. इलेक्शन कमिशनच्या समितीनं लगेच आपल्या तज्ज्ञ तंत्रज्ञांना बोलवलं, टेक्नोक्रॅट्सना बोलवलं आणि याबद्दल अभ्यास करायला सांगितलं. EVM बनवणाऱ्या ECIL आणि BEL या दोन्ही कंपन्यांना यातून मार्ग काढण्यासाठी सुचवलं आणि इलेक्शन कमिशनच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या सूचनेनुसार BEL आणि ECIL या दोन्ही कंपन्यांनी 2011 मध्ये VVPAT सह असलेला एक प्रोटोटाईप विकसित केला आणि त्याचं सादरीकरण इलेक्शन कमिशन समोर केलं. त्यावेळेला वरिष्ठ अधिकारी, राजकीय पक्षांचे पुढारी, काही तज्ज्ञ ही सगळी मंडळी तिथं होती. मात्र त्याचं फील्ड ट्रायल जे आहे ते करण्यासाठी इलेक्शन कमिशननं लडाख, तिरुवनंतपुरम आणि चेरापुंजीची निवड केली. तिथं त्यांच्या फील्ड ट्रायल झाल्या की नेमकं ते कसं वर्क करतंय, तुम्ही बटन दाबल्यानंतर ते चिन्ह दिसतंय का, काही फरक तर पडत नाही आहे ना, त्याची पडताळणी वोट्सची नीट होते ना, हे सगळं त्याच्यामध्ये तपासण्यात आलं. आणि या तपासण्या झाल्यानंतर किंवा त्याची निरीक्षणं नोंदवल्यानंतर काही सूचना पुन्हा एकदा या ECIL आणि BELला करण्यात आल्या आणि त्या त्रुटी ज्या होत्या त्या त्रुटी भविष्यात जाणवू नयेत याचा विचार करून त्यांचा एक सखोल अभ्यास करून इलेक्शन कमिशननं आणखी एक म्हणजे BEL आणि ECILनं इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार आणखी एक प्रोटोटाईप विकसित केला ज्याला व्हर्जन 2 म्हणण्यात आलं आणि 2012 मध्ये पुन्हा VVPAT सह 5 ठिकाणी ट्रायल घेण्यात आलेल्या होत्या. अर्थात फेब्रुवारी 2013 मध्ये एक्सपर्ट कमिटीनं नवं डिझाईन अप्रूव्ह केलं आणि इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार दुरुस्तीचं नोटिफिकेशन सुद्धा काढलं. 14 ऑगस्ट 2013ला VVPAT सह आलेल्या नवीन मशीनच्या माध्यमातून नागालँडमधल्या नोक्सेन विधानसभेच्या मतदारसंघामध्ये बाय इलेक्शन घेण्यात आली ज्यामध्ये कुठलीही त्रुटी आढळली नाही. त्यानंतर VVPAT मशीनच्या माध्यमातून निवडणुका होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आजवर जवळपास 4 लोकसभेच्या आणि 122 विधानसभेच्या निवडणुका या वोटिंग मशीनच्या माध्यमातून घेण्यात आल्यात ज्यातून जवळपास 315 कोटी मतं आत्तापर्यंत नोंद झालेली आहेत, रजिस्टर झालेली आहेत. लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे 315 कोटी वेळा आणि या मतदानावरती आता संशय व्यक्त केला जातोय. आता मुद्दा असा आहे की हा संशय पहिल्यांदाच व्यक्त केला जातो आहे का,
तर तसं नाही आहे. या वोटिंग मशीन ज्या आहेत त्याच्याबद्दलचा संशय व्यक्त करण्याची सुरुवात जी आहे ती केलीच खरं भाजपनं. म्हणजे भाजपचे एक खासदार होते ज्याचं नाव होतं GVL नरसिम्हा राव, ज्यांचं वोटिंग मशीनच्या बद्दलचं एक पुस्तक आलेलं होतं, ज्या पुस्तकाचं नाव होतं डेमोक्रेसी ॲट रिस्क, कॅन वी ट्रस्ट अवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, असा प्रश्न विचारणारं ते पुस्तक होतं. ज्या पुस्तकाचं प्रकाशन 2010 साली लालकृष्ण अडवाणींनी केलेलं होतं. गडकरीही त्यावेळेला उपस्थित होते. आत्ताही हे पुस्तक ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे आणि त्याची किंमत जवळपास 2000 रुपये. मोठं ठोकळा पुस्तक होतं. GVL नरसिम्हाराव खासदारसुद्धा होते आणि त्यामुळं EVMवर संशय घ्यायला सुरुवातच भाजपनं केलेली होती. भाजपचा तो संशय जो होता त्यावेळेला काँग्रेस आणि इतर पक्षांनी फेटाळून लावला होता. आता भाजप सत्तेत आहे, काँग्रेस आणि इतर पक्ष त्याबद्दल संशय घेतात आणि आता भाजप ते संशय फेटाळून लावत आहे. इलेक्शन कमिशन सातत्यानं सांगतंय की आम्ही ज्या इलेक्शन घेतल्या त्या फेअर आहेत. किंबहुना कालच इलेक्शन कमिशनने एक महाराष्ट्रातल्या इलेक्शन्सबद्दल एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की जी व्हीव्हीपॅट जी आहेत जी रँडमली मोजली जातात, म्हणजे निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती 5 वोटिंग मशीन रँडमली चूज केल्या जातात आणि त्याचे व्हीव्हीपॅट जे आहेत ते मोजले जातात आणि वोटिंग मशीनमधली मतं मोजली जातात, ती मॅच केली जातात आणि ती मॅच असतील तर मग तुमचं वोटिंग सुरळीतपणे पार पडतं. तर आता हा असा मुद्दा आहे. पण मग व्हीव्हीपॅट आणि वोटिंग मशीन जर एवढं सेफ आहे तर मग त्यावरती आक्षेप काय, हा खरा मुद्दा आहे. तर त्याचं आक्षेपाचं कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा लोकांचा कल होता आणि आलेला रिझल्ट आहे त्यामध्ये फरक बघायला मिळतोय असं विरोधी बाकांवरच्या नेत्यांचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत असतील, शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, उद्धव ठाकरे असतील, ही मंडळी त्याबद्दल सातत्यानं बोलत आहेत. पण मग हे वोटिंग मशीन जर तितकंच सेफ आहे तर मग जगभरात त्याचा वापर होतो का, हा सुद्धा प्रश्न येतो. तर जगभरामध्ये वोटिंग मशीनचा वापर अवघ्या काही देशांमध्ये होतो. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं, युरोप असेल, उत्तर अमेरिका असेल, की जिथं EVM प्रणालीचा वापरापासून हे देश जे आहेत ते दूर दिसत आहेत. तर दक्षिण अमेरिका आणि एशिया यांसारखे देश जे आहेत ते त्याच्यामध्ये रस दाखवताना दिसत आहेत. एकूण 31 देशांमध्ये EVMचा वापर करण्यात येतो, ज्यातल्या केवळ 4 देशांमध्ये पूर्णपणे EVMचा वापर करण्यात येतोय, ज्यामध्ये आपल्या भारताचा सुद्धा समावेश आहे. भूटान आहे, नेपाळ आहे, त्यांचा समावेश आहे. बाकी जे 11 देश आहेत, म्हणजे 208 पैकी केवळ 4 देश आहेत. पृथ्वी तलावर 208-209 देश असतील, त्याच्यामध्ये केवळ 4 देश आहेत ज्याच्यामध्ये EVMचा वापर पूर्णपणे 100% EVMवर निवडणुका घेतल्या जात आहेत. 11 देश असे आहेत जिथं पार्शियली म्हणजे काही प्रमाणामध्ये त्याचा वापर होतो आहे. 3 देश असे आहेत की ज्यांनी EVMची पडताळणी करून त्यावर थेट बॅन टाकलेला आहे. त्यामध्ये जर्मनी आहे, नेदरलँड आहे आणि पोर्तुगाल सारखा देश आहे. आणि इतर 11 देश जे आहेत त्यांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून हे चालवलं, पण त्यानंतर त्यांनी EVM वापरायचं नाही असं ठरवलं. आता मुद्दा असा आहे की तर जगभरातल्या ज्या स्ट्रॉंगेस्ट डेमोक्रेसी मानल्या जातात, जपान आहे, जर्मनी आहे, नेदरलँड आहे, पोर्तुगाल आहे, अमेरिका आहे, तरी युरोपातले काही देश आहेत, ह्या जर या वोटिंग मशीन वापरत नसतील तर मग हा आग्रह भारतासारखा देश का धरतो आहे, हाच मुद्दा आहे. लोकांना स्वतःच्या मताच्या पडताळणीचा अधिकार आहे किंवा नाही, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जर वोटिंग मशीनमध्ये काही मॅनिप्युलेशन होत आहे असा जर लोकांना संशय आहे तर त्याचं थर्ड पार्टी ऑडिट का केलं जात नाही. जे कंपनी EVM बनवते तीच कंपनी त्याचं ऑडिट कसं करू शकते. म्हणजे जो विद्यार्थी पेपर लिहितोय तोच स्वतःला आपण पास झालोय किंवा डिस्टिंक्शनमध्ये आलोय असं कसं सांगू शकतो, हा साधा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळं थर्ड पार्टी ऑडिट करणं हे आत्ताची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशननं अर्थात क्लीन चिट दिलेली आहे EVMला, पण त्यामुळं जनमतामध्ये जर काही प्रमाणात जरी लोकांच्यामध्ये असा संशय निर्माण झाला असेल तर ते लोकशाहीसाठी निश्चितपणे चांगली गोष्ट नाही आहे. सरकारनं स्वायत्त संस्था आहेत, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट यांनी त्याचं त्रयस्थपणे ऑडिट करून घ्यावं आणि लोकांसमोर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जावं, म्हणजे त्याबद्दलच्या पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये रिझल्टबद्दल शंका उपस्थित केली जाणार नाही. तुमची काही मतं, काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि अर्थात याबद्दलचा वोटिंग मशीन नेमकं कसं काम करतं, वोटिंग मशीनमध्ये संशयाला कुठे कुठे जागा आहे, वोटिंग मशीनने कुठे कुठे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल किंवा पाहायचं असेल किंवा तुम्हाला जर रुची असेल त्याच्याबद्दल, तर मी स्वतः EVM मशीनचे एक्सपर्ट जे आहेत माधव देशपांडे त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे. तो मुंबई तकच्या यूट्यूबवरती अवेलेबल आहे, तो तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता.
आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा नोंदवू शकता. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.